रोटरी क्लब ऑफ मालेगाव फोर्ट व विविध संस्थांच्या सहकार्याने मालेगावी दिनांक 8 मार्च 2026 रोजी सर्वांसाठी 3, 5 व 12 किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या असून त्यानिमित्ताने टी शर्ट व मेडलचे अनावरण आज मालेगाव स्वच्छ ठेवण्यासाठी जे योगदान देणाऱ्या अशा महिलांच्या हस्ते करण्यात आले। त्या मॅरेथॉन संदर्भात ज्येष्ठ सरकारी वकील ॲडव्होकेट शिशिर हिरे काय बोलले बघा सविस्तर। प्रबंधभूमी मार्शन्यूजसाठी मार्शन्यूज इंचार्ज हरीश मारू। 8 मार्च 2026 रोजी रोटरी क्लब ऑफ मालेगाव फोर्टच्या वतीने विविध संस्थांच्या पाठिंब्याने आयोजित केलेली महिला दिनाच्या निमित्ताने होणारी मॅरेथॉनचा आज टी शर्ट आणि मेडलचं अनावरण आज आपल्या समक्ष होत आहे। मालेगावात काही होत नाही अशी खंत मालेगावातल्या आया बहिणींची, माता भगिनींची असते। मालेगावातल्या दोन्ही विभागातून, पूर्व आणि पश्चिम विभागातून सातत्याने मागणी होत असते की मालेगावात काहीतरी नवं झालं पाहिजे, मालेगाव व्हायब्रंट असलं पाहिजे। आणि त्यासाठी रोटरी क्लब ऑफ मालेगाव फोर्टच्या वतीनं आम्ही सगळ्यांनी 8 मार्चच्या दिवशी मालेगावात स्त्री व पुरुष, मुलं व मुली, युवक व युवती यांच्यासाठी विविध गटातली मॅरेथॉन अरेंज केलेली आहे। 3, 5 आणि 12 किलोमीटरची ही मालेगावातील मॅरेथॉन मालेगाव शहरातील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलातून सुरू होऊन विविध टप्प्यानंतर त्याच जागेवरती पूर्ण होणाऱ्या अनेक मान्यवरांनी ह्या उपक्रमाला पाठिंबा दिलेला आहे। याबरोबरच त्या दिवशी तिथं झुंबा असणार आहे, प्रत्येकाला नोंदणी केलेल्या प्रत्येकाला टी शर्ट्स मिळणार आहेत, अतिशय सुंदर असं मेडल मिळणार आहे। आणि ही धाव आपल्याशी असलेली स्पर्धा आहे, आपल्या स्वतःला सिद्ध करायचं स्पर्धा आहे। मालेगाव कोणत्याही मोठ्या शहरापेक्षा मागे नाही आहे हे दाखवून देण्यासाठी मालेगावातल्या NGOजने, ज्यांचा मालेगावातल्या राजकारणाशी किंवा इतर कोणत्याही गोष्टींशी संबंध नाही आहे, अशा NGOजने पुढे येऊन केलेली आहे। मी समस्त मालेगावकरांना अपील करतो की आपण ह्या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं, आनंद घ्यावा। फन रन असणारे, वेगवेगळ्या कपड्यात आपल्याला पळता येणार आहे, आपलं स्वतःचं कलागुण इथं दाखवता येणार आहे। आपल्याला इथं झुंबा असेल, डान्स असतील, पदकाचं वाटप असेल, एक आनंदी असा माहोल आपण तयार करू। आपण सांगू, मालेगाव किसी से पीछे नहीं है, मालेगाव किसी से पीछे नहीं है। जय रोटरी। ही रोटरी ही जी धाव होते ही मालेगावातील किल्ल्याच्या विकासाला देखील समर्पण केली गेलेली आहे। ओके साहेब, आपण म्हणाला की पण नोंदणी कुठे करायची, कुठल्या नंबरवर करायची किंवा कुठे काय त्याबद्दल? यासाठी ऑनलाईन नोंदणीचे पोर्टल्स आपण ओपन केलेले आहेत। त्याशिवाय रोटरी क्लब ऑफ मालेगाव फोर्टच्या कोणत्याही सदस्याशी जर संपर्क साधला तरीही ऑफलाईनची नोंदणी करून दिली जाईल, पण ही नोंदणी आपल्याला 6 तारखेच्या संध्याकाळपर्यंतच करता येणार आहे, त्यानंतर ऑफलाईन नोंदणी होणार नाही। ही नोंदणी निःशुल्क आहे का काय शुल्क? यासाठी नाममात्र असं शुल्क लावलेलं आहे आणि या शुल्काच्या आधारावरती या कार्यक्रमात जे काही नाश्ता, जो काही ऑनलाईन सपोर्ट असणार आहे, ऑन रोड सपोर्ट असेल, टी शर्ट्स आणि मेडल दिले जाणार आहे। विजेत्यांना काय काय या याच्यात आम्ही जसं म्हटलं की ही स्वतःशीच असलेली स्पर्धा आहे, प्रत्येकजण विजेता आहे, प्रत्येकजण आपल्या स्वतःला सिद्ध करणार आहे। किती वाजता सुरू होणार आहे? ही सकाळी 6 वाजता पहिली धाव सुरू होईल आणि 7 वाजेपर्यंत धावा सुटत राहतील वेगवेगळ्या वयोगटातल्या। आणि त्यानंतर ही स्पर्धा ज्यावेळेस शेवटचं स्पर्धक येईल त्यावेळेस सकाळी 9 वाजेच्या सुमाराला समाप्त होणार आहे। सातत्याने 5 वर्ष रोटरी क्लब ऑफ मालेगाव फोर्टच्या वतीनं मी व माझे सगळे तरुण सहकारी ही स्पर्धा मालेगावात आयोजित करतो आहोत। एक गोष्ट प्रामुख्याने सांगायची, कोणाचाही यासाठी शासकीय असा पाठिंबा नसताना देखील ही स्पर्धा मालेगावात होते। मालेगावकरांच्या बलबुत्यावर, मालेगावकरांच्या पाठिंब्याने या सगळ्या सहकाऱ्यांनी स्वतःला गेल्या 1.5 महिन्यापासून वाहून घेतलेलं आहे। तन मन धन, आपली भूक विसरून, आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या विसरून इथं मालेगावकरांसाठी आमचे सगळे तरुण मित्र काम करत आहेत। थँक्यू। धाव एकात्मतेसाठी, एक धाव भुईकोटसाठी, एक धाव मालेगावच्या विकासासाठी, एक धाव महिला सक्षमीकरणासाठी। वंदे मातरम। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। एक धाव महिलांसाठी, 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 एक धाव